नमस्कार एस्पिरंट्स, मी भूषण गोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत करतो. आपण करंट बीट नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे तो स्टार्ट करत आहोत. त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला UPSC आणि MPSCमध्ये जी आन्सर रायटिंग आहे तर त्याच्यामध्ये होणार आहे आणि एकदम कमी वेळामध्ये जो आहे तो आपण महत्त्वाचा करंट इव्हेंट डिस्कस करणार आहोत. आजचा आपला टॉपिक जो आहे तो कृषिकुल मॉडेल आहे. 2015-16चं जे काही दुष्काळजन्य परिस्थिती होती त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी असं ध्येय ठेवलं होतं की 2022-23 पर्यंत शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे ते दुप्पट झालं पाहिजे. पण इक्रियाच्या स्टडी रिपोर्टनुसार असं निदर्शनास आलं की शेतकऱ्यांचं उत्पादन जे आहे तर जे काही ध्येय गाठलं म्हणजे ठेवलेलं होतं ते फक्त 50% पर्यंतच काय झालं तर अचीव झालं. याच्या विरोधामध्ये जर आपण बीडमधले कृषिकुल मॉडेल बघितलं ना तर त्याच्यात असं निदर्शनास आलेलं आहे की शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे ते काही वर्षामध्येच आहे दुप्पटने ते 10 पटीने वाढलेलं आहे. आता बीड जिल्हा आहे मित्रांनो हा दुष्काळ परिस्थितीमध्ये आहे. त्याचबरोबर तिथे जी पिकं घेतली जातात ती सोयाबीन आणि कापूस घेतली जातात. ही कमी मूल्याची पिके आहेत आणि याच्यासाठी पाणी पण खूप लागतं. मग पाणी खूप लागतं मग मग पाणी टंचाई आणि मग ते जे पाणी लागणार आहे तर पाण्याचा उपसा केला जातो आणि पाण्याचा उपसा केल्यामुळे काय होतं की भूजल पातळी जवळपास 400 फूटपर्यंत खाली गेली आणि शेतकऱ्यांना जो पाहिजे तो परतावा त्या ठिकाणी मिळत नाही आहे. आता हे मग याला सोल्युशन म्हणून काय केलं की ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत मयंक गांधी यांनी कृषिकुल मॉडेल त्या ठिकाणी अप्लाय केलं. मग या कृषिकुल मॉडेलमध्ये काय आहे की विज्ञाननिष्ठ पद्धतीने त्या ठिकाणी पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलं. मग या पिकांमध्ये असेल तर डाळिंब आहे, त्याच्यानंतर पेरू आहे, पपई आहे, सीताफळ आहे, यासारखी पिकं जे आहेत तर हाय प्लांट डेन्सिटी टेक्निकच्या अंतर्गत घेण्यात आले. शेतकऱ्यांना याचं ट्रेनिंग देण्यासाठी ओसवाल फाउंडेशनने CSR ॲक्टिव्हिटी अंतर्गत 25 कोटी रुपये त्यांना काय दिले तर देऊ केले कृषिकुल मॉडेलसाठी. त्याचबरोबर जर लक्षात घेतलं तर इनपुट कॉस्ट कमी करण्यासाठी यांनी काय केलं तर बल्क क्वांटिटीमध्ये जे रोपं आहेत ते रोपं काय केले तर परचेस केले. जर कमी क्वांटिटीमध्ये जर घेतले असतं तर प्रति रोपाची जी व्हॅल्यू होती ते 30 रुपये होती. बल्क क्वांटिटीमध्ये परचेस केल्यामुळे काय झालेलं आहे तर प्रति रोपाची जी व्हॅल्यू होती 15 रुपयापर्यंत कमी झाली. ह्याचबरोबर बँकांकडून लोन मिळावं यासाठी काय केलेलं होतं कृषिकुल मॉडेल अंतर्गत तर बँकांना जवळपास 1 कोटी रुपयांचं जे असतं फर्स्ट लॉस्ट डिफॉल्ट गॅरंटी काय तर देण्यात आली. याच्यामुळे बँकांची रिस्क कमी झाली आणि त्यांनी शेतकऱ्यांना लोन द्यायला देखील ते रेडी झाले. याच्याचबरोबर काय झालं आहे त्यांनी भूजल पातळी वाढवण्यासाठी चेक डॅम असणारे, शेततळी असणारे, जवळपास 200 रिव्हर अक्वाशाफ्ट असणारे त्याचा उपयोग केला. याचा फायदा असा झाला की जी भूजल पातळी 400 फुटांपर्यंत कमी झाली होती ती आता 50 फुटांपर्यंत आलेली आहे. आता या सगळ्यांचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रिझल्ट असा झाला की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी काय केलं होतं 2024मध्ये एक स्टडी रिपोर्ट घेतला होता. त्याच्यात असं लक्षात आलं की अगोदर शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते 38,000 प्रति एकर होतं. ते काही वर्षामध्येच आहेत तर 3,93,000 प्रति एकर काय तर वाढलेलं आहे. आता ह्या केस स्टडीचा उपयोग मित्रांनो तुम्ही GS1 आणि GS3मध्ये ॲग्रिकल्चर संदर्भात करू शकतात. GS2मध्ये करू शकतात, GS4मध्ये करू शकतात. GS4मध्ये असेल तर CSR अंतर्गत ओसवाल फाउंडेशनचं तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकता. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्याशी ट्यून अप राहा. आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.